जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयात चोरी. चोरट्यांनी हिरेजडित दागिने लांबवले. लूव्र संग्रहालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. तुम्ही नेटफ्लिक्सवर मनी हाइस्ट नावाची वेब सिरीज पाहिली असेलच. अगदी सिनेमात घडावा असाच प्रकार जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयात घडलाय. हे संग्रहालय आहे पॅरिसमधील लूव्र संग्रहालय. चोरट्यांनी अत्यंत शिताफीनं इथली सुरक्षा व्यवस्था भेदून संग्रहालयातील कोट्यवधी रुपये किमतीचे हिरेजडित दागिने लांबवले. विशेष म्हणजे चोरी झाल्यानंतर बराच वेळ इथल्या सुरक्षा यंत्रणेला त्याचा ठाव ठिकाणा देखील नव्हता. रविवारी सकाळच्या सुमारास म्युझियम उघडताना चोरीची घटना उघड झाली. घटनास्थळाजवळ चोरी झालेला एक दागिना सापडला. बहुतेक तो चोरी दरम्यान पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. फ्रान्सच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9च्या सुमारास काही लोकांनी खिडकी तोडून अपोलो गॅलरीतून आत प्रवेश केला. ही गॅलरी सीन नदी किनारी आहे आणि यात फ्रेंच क्राउन ज्वेल्सचे उर्वरित अवशेष ठेवण्यात आले आहेत. 3 ते 4 चोरांनी म्युझियम जवळ उभ्या असलेल्या ट्रकवरील फोर्कलिफ्टचा वापर केला. आतमध्ये प्रवेश करून त्यांनी दागिने चोरून दुचाकीनं पळ काढला. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लूव्र म्युझियम हे जगातील सर्वात मोठं म्युझियम आहे. या संग्रहालयाचा परिसर इतका मोठा आहे की यात 10 फुटबॉल मैदानं सामावू शकतात. या संग्रहालयात लिओनार्डो दा विंची यांची अजरामर कलाकृती मोनालिसा आहे. लूव्र हे जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिलं जाणारं संग्रहालय आहे. इथं कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने आणि बहुमूल्य खजिना प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलाय. चोरीच्या घटनेनंतर प्रशासनानं तात्काळ म्युझियम बंद केलं. तसंच नदी किनारी असलेला रस्ता देखील बंद केला. या संग्रहालयातील वस्तूंना ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळं चोरट्यांनी नेमकी किती आणि कोणत्या वस्तू चोरल्या याचा आता तपास केला जातोय. असं असलं तरी इतकी मोठी सुरक्षा व्यवस्था भेदून चोरट्यांनी केलेला कारनामा म्हणजे सुरक्षा व्यवस्थेला दिलेलं आव्हानच म्हणावं लागेल. आता फ्रान्सचे पोलीस आणि इथल्या तपास यंत्रणा चोरट्यांना गजाआड करून त्यांनी लांबवलेला किमती ऐवज परत मिळवण्यात यशस्वी होतात का हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.